नमस्कार मित्रांनो. रिकट शेंडा मारायला आलंय. तर आपण पण शेंडा मारताना शेंडा हा तारीच्या वर जाऊ दिला पाहिजे आणि त्याच्यानंतरच शेंडा मारला पाहिजे, जेणेकरून हे जे डोळे त्यांना एवढी स्ट्रेंथ आलेली असेल आणि त्याच्यानंतरच शेंडा मारला पाहिजे. म्हणजे हे जे डोळ आहेत हे व्यवस्थितपणे ग्रो करतील. कारण भरपूर लोक काय करतात की हाच वरती वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण ते न करता शेंडा तारीच्या वर जाऊन नंतर जेव्हा आपण त्याचा कट करू तेव्हा ह्या डोळ्यांना खूप चांगली ग्रोथ भेटेल. धन्यवाद मित्रांनो.